आणि महापालिका निवडणुकांचा धुरळा आता शिगेला पोहोचलेला आहे। एबी फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 24 तास शिल्लक आहेत। त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। ज्यांना एबी फॉर्म मिळाला आहे त्यांची उमेदवारी भरण्याची लगबग आहे, तर ज्यांना एबी फॉर्म मिळायचा आहे त्यांची उत्कंठा वाढलेली आहे, त्यांचे हार्टबीट्स वाढलेले आहेत। इकडे मुंबईबद्दल बोलायचं झालं तर शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 90 जागा मिळणार आहेत। शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी हा दावा केलेला आहे। मुंबईमध्ये अजूनही महायुतीचं अंतिम आकडेवारी जागा वाटपाची कळलेली नाहीये। आतापर्यंत जी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी आहे त्यानुसार भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवरती त्यांचं निश्चित आहे। 20 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। त्या जागांसंदर्भात अजूनही बोलणी या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे। तर मुंबई महापालिकेसाठी भाजपने 66 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे। उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म हाती सुपूर्द करण्यात आलाय। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। आणि इकडे मुंबईमध्ये भाजपकडे काही जागा गेल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी आहे। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे। वॉर्ड क्रमांक 196 चे नाराज शिवसैनिक उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। भारतीय जनता पक्षाला वॉर्ड क्रमांक 196 ची जागा गेल्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत। 3 बसेस घेऊन कार्यकर्ते नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेले होते आणि त्यांनी आपली नाराजी शिंदेंकडे व्यक्त केलेली आहे। आणि मुंबईमध्ये जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग आलेला आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठी भेटींचं सत्र सुरू आहे। मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे नंदनवन बंगल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर भाजप आमदार प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अजूनही 20 जागांवरचा पेच कायम आहे आणि त्यामुळे या 20 जागांवरती नेमकं काय ठरवलं जातं, कुणाच्या पारड्यात किती जागा पडतात हे बघावं लागणार आहे। इकडे अजित पवारांची राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली। अजित पवारांची राष्ट्रवादी 100 जागा लढवणार आहे। अजित पवारांनी पहिल्या 37 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे। राष्ट्रवादी 100 जागांवरती लढणार आहे। नवाब मलिक यांच्या कुटुंबात 3 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक, त्यांची भगिनी सईदा खान आणि बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। इकडे मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 60 जणांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू वॉर्ड क्रमांक 54 ची उमेदवारी त्याला देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 59 मधून शैलेश फणसे तर 60 मधून मेघना काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 62 मधून झिशान चंगेज मुलतानी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नावं निश्चित झालेल्यांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। दरम्यान माजी महापौर किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत। यासाठी किशोरी पेडणेकर मातोश्री निवासस्थानी पोहोचल्या होत्या, मात्र काही काळ तिथे थांबून त्या पुन्हा एकदा मातोश्रीवरून बाहेर पडल्या। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी रांग बघायला मिळतेय। मुंबईतून इच्छुक असलेले अनेक जण हे मातोश्री निवासस्थानाबाहेर आहेत। इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी मातोश्री बाहेर जमलेली आहे। आणि मुंबईमधलं जे एकूण वातावरण आणि ह्या ज्या फॉर्म्ससाठीचे हे अखेरचे काही तास उरलेले आहेत। सुशांत सावंत आपल्याला अपडेट देत आहेत। सुशांत, महायुतीच्या गोटात नेमकं काय घडतंय? अजूनही 20 जागांचा पेच सुटलेला नाहीये। इकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काही आमदार पोहोचलेले आहेत, तिकडे शिंदेंच्या निवासस्थानी शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। काय घडतंय महायुतीत? नम्रता, आपण जर बघितलं असाल तर सकाळी 70 जणांची नावं जवळपास निश्चित झाली। भाजपनं आतापर्यंत जवळपास 100च्या वर उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत। मात्र अशा काही जागा आहेत ज्या जागांचा पेच अद्याप सुटलेला नाही। मी आता देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा निवासस्थान जे माझ्या पाठीमागेच आहे या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि या निवासस्थानाच्या इथे आता भाजपचे काही प्रमुख नेते, त्यामध्ये प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर, कारण पश्चिम उपनगरातील काही जागा आहेत त्या जागांचा पेच सुटलेला नाही।
1-2 जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे पश्चिम उपनगरात. अर्थात आपण जर बघितलं असेल तर अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. यामध्ये आता एकनाथ शिंदेंच्या सरकारी निवासस्थानावर भाजपचे प्रमुख नेते आणि महायुतीचे प्रमुख नेते गेलेत. ते आधी एकनाथ शिंदेंशी बोलतील, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना हे सगळे नेते भेटणार आहेत आणि त्यानंतर जो जागांचा पेच सुरू आहे, जो 20 जागा ज्या बाकी आहेत त्याचा तिढा सोडवला जाईल. आपल्याला जी नम्रता सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज रात्री खलबतं होतील, उद्या सकाळपर्यंत सगळ्यांची नावं जी आहेत ती जाहीर केली जातील. भाजपने त्यांचे पहिले 100 उमेदवार जे आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, त्यांचे एबी फॉर्म त्यांना दिलेले आहेत. काही लोकांनी आज उमेदवारी अर्ज भरलेले देखील आहेत. मात्र आता खरी कसोटी लागणार आहे. काही जागा आहेत, ज्या 20 जागा आहेत तिथे पेच संपलेला नाही. तो कसा तिढा सोडवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. नम्रता नाही, इकडे सुशांत, पुढची म्हणजे ठाकरेंच्या गोटामध्ये नाराजीचं नाट्य दिसतंय आपल्याला. मातोश्री बाहेर अनेकांनी गर्दी केलेली आहे एबी फॉर्मसाठी आणि त्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलंय ते किशोरी पेडणेकर यांनी. त्यांना अजून एबी फॉर्म मिळालेला नाही, त्या आल्या सुद्धा होत्या आणि तशाच रिकाम्या हाताने परत गेल्याचं कळतंय. नेमकं काय घडलेलं आहे? अगदी खरं आहे नम्रता. बघायला गेलं तर 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे कुठेतरी जागांचा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे. कारण दोन्ही ठाकरे आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढले होते, त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी ताकद होती. त्याचमुळे किशोरी पेडणेकर यांना वेटिंगवर का ठेवलं जाते असा आता सवाल जो आहे तो शिवसैनिक विचारतायत. कारण किशोरी पेडणेकर ह्या महापौर होत्या आणि महापौर असताना त्यांनी कामगिरी आणि पक्षाला जी उभारी दिली होती मुंबईमध्ये, त्यामुळे किशोरी पेडणेकरांना एबी फॉर्मसाठी का प्रतीक्षा करावी लागते? कारण किशोरी पेडणेकर मातोश्री निवासस्थानी आल्या होत्या, काही काळ तिथे थांबल्या आणि नंतर त्या एबी फॉर्म न घेताच निघून गेल्यात. किशोरी पेडणेकरांच्या जागी दुसरा कोणी चेहरा उद्धव ठाकरे देऊ पाहतायत का, अशी देखील चर्चा रंगलेली आहे. किशोरी पेडणेकर यांना काही निरोप दिला गेलाय का पक्षाकडून, अशी चर्चा रंगलेली आहे. किशोरी पेडणेकर सध्या सांगत नसल्या तरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना त्यांच्या समोर कोणीतरी दुसरा उमेदवार जो आहे तो द्यायचा प्रयत्न ठाकरेंचा सुरू आहे. अर्थात ह्या चर्चा आहेत. आज रात्रीपर्यंत काय होतंय, किशोरी पेडणेकरांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातंय का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत देखील एबी फॉर्म आणि उमेदवार जाहीर केल्यानंतर कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. वरळी जो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. अर्थात त्याचसाठी हा उशीर केला जातोय का, नाराजी नाट्य वाढू नये यासाठी उशीर केला जातोय का, असा देखील प्रश्न निर्माण झालाय. मात्र आजची रात्र ही जी आहे ती महत्वाची असणार आहे. कारण उद्या 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे सकाळी कोणत्याही परिस्थितीत जे सगळे उमेदवार असतील त्यांना एबी फॉर्म प्रत्येक पक्षाला द्यावे लागणार आणि आजची रात्र सर्वच उमेदवारांसाठी महत्वाची असणार आहे. अगदी सुशांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि इकडे पुण्यात जाऊया. पुणे महापालिकेमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत आणि त्यांच्या समोर आता इतर पक्षांचं आव्हान असणार आहे पुण्यामध्ये. त्यामुळे तिरंगी लढत असेल. आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. पुढील काही तासात पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे अजित पवार यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत. तिकडे पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झालेली आहे. पुण्यात काँग्रेस 60 तर ठाकरेंची शिवसेना 45 जागा लढवणार आहे. 165 जागांवर आम्ही उमेदवार देणार आहोत असं सतेज पाटलांनी म्हटलेलं आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या 60 उमेदवारांना एबी फॉर्म देणार असल्याचं सतेज पाटील म्हणाले. पिंपरी चिंचवडबाबत दुपारपर्यंत निर्णय होईल असं सचिन आहेर म्हणाले होते. मात्र अद्याप तो निर्णय जाहीर करण्यात आला नाहीये. मनसेला सोबत घेण्यासाठी ही चर्चा सुरू असल्याचं आहेर यांनी म्हटलंय. ठाकरे सेनेच्या जागांमधून मनसेला जागा देणार असल्याचं सतेज पाटील म्हटले. वंचित सोबतही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. इकडे पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेत महायुतीची बोलणी फिसकटलेली आहे. भाजपकडून शिवसेनेला 14 जागांची ऑफर देण्यात आली. सेनेला काही ठिकाणी उमेदवार बदलाची अट होती. भाजपची अट शिवसेनेला अमान्य होती. त्यामुळे युती फिसकटल्याची माहिती आहे. आणि पुण्यातले अपडेट आपण ज्ञानेश्वरकडनं घेऊया. ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये तिरंगी लढत होताना दिसते. राष्ट्रवादीचं पहिल्यांदा पुणे महापालिकेबद्दल बोलूया. राष्ट्रवादीचं अगदी फिसकटता तुटता अखेर जुळलेलं आहे. चर्चा कुठपर्यंत आली आहे आणि फायनल अपडेट ठरलं बाबा एकदाचं, हे किती वेळात जाहीर होऊ शकतं?
एकदाचं ठरलंय हे जाहीर झालेलं आहे। काल अजित पवारांनी देखील पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत हे जाहीर केलं आणि आज पुण्यात रोहित पवारांनी देखील माध्यमांसोबत बोलताना कार्यकर्त्यांच्या सगळ्या अपेक्षा असल्यामुळे आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतोय असं जाहीर केलेलं आहे। आणि म्हणून अजित पवारांच्या निवासस्थानासमोर सध्या मी जर तुम्हाला ही सगळी दृश्य दाखवली तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं या सगळ्या जिजाई बंगल्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची उमेदवारांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। खरं म्हणजे शेवटचे आता उद्या काही तास शिल्लक राहिले, एबी फॉर्म्स मिळवण्यासाठीची धडपड या सगळ्या उमेदवारांची सुरू आहे आणि अगदी आपण या सगळ्या उमेदवारांना कधीपर्यंत एबी फॉर्म्स मिळतील अनेक जण वेटिंग लिस्टवर आहेत। खरं म्हणजे अजित पवारांकडून मोठे धक्के जे आहेत ते भाजपला दिले गेलेत। आज दिवसभरात महत्त्वाचे पक्षप्रवेश, अनेक वर्ष 25 वर्ष ज्यांनी भाजपात काम केलं असे काही महत्त्वाचे चेहरे जे होते त्यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। इतकंच नाही तर मनसेमधून देखील जयराज लांडगे ज्यांनी मनसेमध्ये अनेक वर्ष काम केलं ते देखील आज आपल्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाल्याचं बघायला मिळालं। अजित पवारांच्या घरातली ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत जिथे सगळे उमेदवार आपल्याला एबी फॉर्म कधी मिळतो याची वाट बघतायत। अनेक भेटीगाठी ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत। पुणे महानगरपालिकेच्या साठी म्हणून एक महत्त्वाची बैठक आतमध्ये सुरू आहे ज्याला विशाल तांबे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या उपस्थित आहेत। या सगळ्या दरम्यानच्या काळात विशाल तांबे यांच्यावर पुणे महानगरपालिकेची सुप्रिया सुळेने जबाबदारी दिलेली होती आणि आता त्यांची जिजाई निवासस्थानी अजित पवारांसोबत पुण्यातल्या जागा वाटपाबद्दल एबी फॉर्म्स वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे। पुण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील अशा पद्धतीची जी एकूण चर्चा रंगलेली होती ती आता पूर्णत्वाला येताना बघायला मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत। दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र निवडणूक या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। थोडीशी नाराजी शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे, मात्र सध्या तरी दोन्ही पार्ट्या ज्या आहेत अर्थात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढतील अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे। त्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आज जी महत्त्वाची पुण्यात पत्रकार परिषद झाली ज्याला सचिन अहिर उपस्थित होते आणि सतेज बंटी पाटील उपस्थित होते। हे दोन्ही पक्ष काँग्रेस आणि त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशा पद्धतीची जी एक युती आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तिरंगी लढत पुण्यात होते आणि या सगळ्या अत्यंत शेवटच्या टप्प्यावर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एबी फॉर्म जमा करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अशा वेळी अनेक उमेदवारांना अजूनही एबी फॉर्म्स दिले गेलेले नाहीत। धाकधूक सगळ्या उमेदवारांमध्ये आहे। अनेक पक्षांमधून जे उमेदवार आहेत ज्यांना तिकीट कापलं गेले ते दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करण्याची सगळी तयारी करतायत। अत्यंत रंजक वळणावरती ही सगळी आताची परिस्थिती आपण पाहतोय। अगदी शेवटचे काही तास शिल्लक असताना अनेक उमेदवारांना एबी फॉर्म्स अद्याप दिले गेलेले नाहीत। धाकधूक जी आहे ती उमेदवारांमध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच अजित पवारांच्या निवासस्थानासमोर घरात आपण मोठी सगळी कार्यकर्त्यांची गर्दी बघतोय। नम्रता, अगदी आणि ज्ञानेश्वर जसं तू सांगितलंस की आमची युती झाली एवढंच काय ते सांगण्यात आलेलं आहे। चिन्हाचा मध्ये गोंधळ झालेला होता, त्या चिन्हाबद्दल कुठली स्पष्टता नाहीये, कोण किती जागा लढणार याची स्पष्टता नाहीये, त्यामुळे ते सगळं गणित कसं असेल हे पाहणं ही औत्सुक्याचं असणार आहे। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि यापुढे आता कोल्हापुरात जाऊया। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र मिळून लढतायत। काँग्रेसकडून तब्बल 62 उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष आणि वंचितने मिळून तिसरी आघाडी केलेली आहे। जागा वाटपामध्ये घोडं अडकलंय, त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाबाबत नेमका काय निर्णय होतो हे देखील पाहणं गरजेचं असेल। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। शेखर, नेमकं काय घडतंय कोल्हापुरात? नम्रता, तुम्ही बोलला तसं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी जर पूर्वीच झालेली आहे, मात्र काँग्रेसनं जागा वाटपाची यादी जाहीर करण्यामध्ये नंबर पटकावलेला आहे। कारण पहिल्यांदा तिने 48 जागांची यादी जाहीर केली आणि काल देखील त्यांनी जवळपास 14 जणांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। एकूण 62 जणांचे उमेदवारी यादी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे, मात्र अद्याप इतर पक्ष त्या ठिकाणी मागे पडताना दिसत आहेत। दुसरीकडे जी तिसरी आघाडी बनवलेली आहे त्या तिसऱ्या आघाडीची घोषणा करत असतानाच त्या तिन्ही पक्षांनी खरं तर आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। दुसरीकडे मात्र महायुती अजूनही जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी मागे असताना पाहायला मिळते। अजूनही त्यांच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो मिटलेला नाही। आज सायंकाळी 6 ते 6:30 वाजता अधिकृतरित्या महायुतीकडून या जागा वाटपा संदर्भातला जो काही फॉर्म्युला ठरलेला आहे
तो जाहीर होईल अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. सगळ्यांचं जागा वाटपासंदर्भात जवळपास 2 ते 3 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना, जी शिंदेची शिवसेना आहे, ती दावा करताना पाहायला मिळते आणि त्या 3 जागांवरूनच गेले 2 दिवसांपासूनच ही चर्चा जी आहे ती अजूनपर्यंत रेंगाळल्याची आहे, असं चर्चा जी आहे ती समोर आलेली आहे. दुसरीकडं राष्ट्रवादी गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत होती, कारण त्यांना कमी जागा मिळतात म्हणून ते नाराज आहेत अशा चर्चा आल्या होत्या. मात्र त्या सगळ्या जागांवरती देखील तोडगा जो आहे तो काढलेला आहे आणि त्यांचं त्यामध्ये समाधान देखील झाल्याची माहिती आता मिळालेली. त्यामुळे निश्चितच महायुतीमध्ये नेमकं आता काय चाललेलं आहे, किती जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि अधिकृतरित्या घोषणा याची कधी होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण माझ्या मागे जो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा एक कार्यालय आहे त्या ठिकाणी उद्या शेवटचा दिवस असणार आहे आणि या शेवटच्या दिवशी कशा पद्धतीने हे सगळे उमेदवारी अर्ज जे आहेत ते महायुतीकडून त्या ठिकाणी दाखल होणार आहे. शिवाय सर्वच पक्षांचे चित्र जे आहे ते उद्या स्पष्ट होईल. मात्र महायुती आज सायंकाळी 5:30 वाजलेले तरी देखील ही यादी जी आहे ती त्या ठिकाणी जाहीर झालेली नसल्याचं पाहायला मिळतं. शेखर, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता इकडे उपराजधानी नागपूरमध्ये जाऊया. नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून अजूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र भाजपकडून उमेदवारांना थेट एबी फॉर्म्सचं वाटप करण्यात येत आहे. भाजपच्या इच्छुकांची नाराजी उघड आहे आणि महायुतीचं जागा वाटपावर अजूनही शिक्कामोर्तब नाहीये. इकडे महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झालंय. शिंदेच्या शिवसेनेला 1 आकडी जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. शिवसेनेला अर्थातच तो मान्य नाहीये. उमेदवारीविषयी अजूनही भाजप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40हून अधिक एबी फॉर्म्सचं वाटप झालेलं आहे. तर इकडे भाजपकडून शिंदे सेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव आहे. 1 अंकी जागेचा प्रस्ताव दिल्यामुळे युती फिसकटण्याची चिन्ह आहेत अशी चर्चा आहे. नागपुरात भाजपात स्वबळावर लढण्याचा सूर आहे. 151 पैकी 120 जागांचा आकडा गाठता येईल का, याबाबत विचारमंथन सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे, आमदार कोर कमिटीचे पदाधिकारी या सगळ्यांमध्ये स्वबळावर लढण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. शिंदेसेना, अजित पवार गट प्रतीक्षेतच आहे. जागा वाटपावर एकमत न झाल्यामुळे ही चर्चा निष्फळ झाली आहे. नागपुरात भाजपकडून नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. निष्क्रिय सर्वेक्षणात मागे पडलेले जुने चेहरे वगळले जाणार असं दिसतंय. 2 ते 3 टर्म पूर्ण केलेल्यांना विश्रांती देण्याचे संकेत आहेत. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून एबी फॉर्म वाटायला सुरुवात झालेली आहे. नागपूरमधील सावरकर नगर परिसरात नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून उमेदवारांना एक करून बोलावून त्यांचे उमेदवारी अर्ज तपासून घेतले जात आहेत आणि नंतर एबी फॉर्म दिले जात आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 75हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म्स देण्यात आले. उमेदवारी न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांचा रोष टाळण्यासाठी भाजपकडून उमेदवारांची सरसकट यादी जाहीर न करता निवड झालेल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत. माजी महापौर माया इवताने, युवा चेहरा शिवानी दाणी, साधना बर्डे, भूषण शिंगणे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेले आहेत. जितेंद्र शिंगाडे आपल्याला अपडेट देत आहेत. जितेंद्र, भाजपची स्ट्रॅटेजी आहे नाराजांची नाराजी आपल्या अंगावर ओढवून न घेण्यासाठी, मात्र युतीचे कुठेतरी फिसकटताना दिसतंय. काय घडतंय नागपुरात? नक्कीच नम्रता, कारण शेवटचा दिवस उरलेला आहे आणि असं असतानाही महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीमध्ये असेल अजून जागा वाटप निश्चित झालेलं नाही आहे. जसं तुम्ही म्हणालात तशापैकी आता जे महत्त्वाचं जे केंद्र झालेलं आहे ते माझ्या मागे पाहू शकता की नितीन गडकरी यांचं सावरकर नगर येथील हे जनसंपर्क कार्यालय आहे आणि या जनसंपर्क कार्यालयामध्ये आता एक उमेदवारांना म्हणजे भाजप आपल्या एक उमेदवारांना बोलवून एबी फॉर्म्स देत आहे. ते आता फॉर्म्स आताही ती प्रक्रिया सुरू आहे. अनेक उमेदवार आपण पाहू शकतो की इथे आलेले आहेत, अनेक जण घेऊन गेलेले आहेत आणि 100हून अधिक जे एबी फॉर्म्स आहेत ते आतापर्यंत भाजपने आपल्या उमेदवारांना दिलेलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने अजूनही आपली उमेदवारी यादी ही जाहीर केली नाही किंवा अजूनही कोणाला एबी फॉर्म्सही दिलेले नाही आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपले 40हून अधिक एबी फॉर्म्स देखील दिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी जे आहे ते आपला उमेदवार कुठे इतरत्र पळवू नये, त्यांनी बंडखोरी करू नये अशीही जे आहे ते या पाठीमागची स्ट्रॅटेजी दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे 151 जागांपैकी गेल्या वेळी 108 जागा या निवडून आलेल्या होत्या आणि 108 जागांपेक्षाही जास्त 120 जागांचं टार्गेट यावेळेस भाजपने ठेवलेलं आहे आणि त्यापैकी अनेक
जे आहेत त्यांना नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात येत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. अनेक जे जुने चेहरे होते त्यांचं तिकीटही कापण्यात आलेलं आहे. नेमकी यादी किती राहील, नेमकी कुठली यादी राहील हे उद्या स्पष्ट होणार असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र बंडखोरी होऊ नये आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असतानाही मोठ्या प्रमाणात इथे उमेदवार आलेले आहेत. 3000हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते आणि त्यापैकी केवळ 151 वाटायचे आहेत. त्यामुळे भाजपने ही सावधगिरीची भूमिका घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसात अनेक उमेदवार जे आहेत ते आता उद्या फॉर्म भरणार आहेत. राहिली शिंदे सेनेची गोष्ट तर शिंदेच्या शिवसेनेला केवळ एक अंकी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने दिलेला आहे जो अमान्य आहे आणि त्यामुळे युती होते की नाही होत हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे नेमकं आता काय होतं हे रात्री उशिरापर्यंत याचं चित्र स्पष्ट होईल. नक्कीच जितेंद्र, तुमच्याकडनं अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसैनिकांची नाराजी समोर आली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक महिला कार्यकर्त्या धडकल्या आहेत. कार्यकर्त्यांवरती अन्याय होत असेल तर युती तोडा असं आमदार प्रदीप जयस्वाल हे सुद्धा युतीच्या वाटाघाटीवरती नाराज असल्याचं कळत आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर युती तोडा असं शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे. आमदार प्रदीप जयस्वाल युतीच्या वाटाघाटीवरती नाराज आहेत. प्रदीप जयस्वाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार असल्याचं सुद्धा कळत आहे. पक्षाच्या आदेशानुसार मी गेले 30 वर्षापासून पक्षाचं काम करते. आमदार निवडून आणले, खासदार निवडून आणले, जेवढे मला पक्षाने नगरसेवकाची जबाबदारी दिली ते सुद्धा मी 25 वर्षात 5 नगरसेवक निवडून आणले. एवढ्या जबाबदारी मी जर म्हणजे पक्षाच्या आदेशानुसार केल्या आणि आज जर माझ्यासाठी सर्वसाधारण महिला वाढ सुटला आणि मला जर पक्ष न्याय देऊ शकत नाही एक लाडक्या बहिणीला तर कोणाकडे मी न्याय मागायचा. आणि सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सचिन, नाराजी समोर येते ठिकठिकाणची. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तसंच आहे आणि जी युती गेलेली आहे त्यावर ही नाराजी व्यक्त होते. युती अजून जाहीर झालेली नाहीये. युतीचा जो भिजत घोंगडा तिढा आहे तो अजूनही कायम आहे. गेले अनेक दिवसांपासून 10-12 बैठका झाल्या मात्र काही अजून निष्पन्न झालेलं नाही. मी ज्या ठिकाणी उभा आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा हा घर आहे. या ठिकाणी देखील आता युती संदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आणि आता काही क्षणापूर्वीच ही बैठक संपलेली. मात्र या बैठकीतून देखील अजूनही युतीचा तिढा संपलेला नाहीये. मात्र भाजपचे जे जिल्हाध्यक्ष त्यांनी असं म्हटलं आहे की लवकरच गोड बातमी मिळेल. आमच्यात काहीतरी जागांसाठी तिढा आहे पण मात्र लवकर गोड बातमी असं ते दरवेळेस प्रमाणे बैठकीनंतर जसं सांगतात आज तसं असतं. आजही सांगितलं. मात्र शिवसेनेची जी महत्वाची घडामोड आजची म्हणावी लागेल ती म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि माजी उपमहापौर आहेत राजेंद्र जंजाळ यांची हे नाराज आहे. यांनी उमेदवारी म्हणजे उमेदवारी नाकारलेली आहे. उमेदवारी लढण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. त्यांनी कारण असं दिलेलं आहे की आम्हाला युतीमध्ये वाटाघाटीमध्ये कमी जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे मी कार्यकर्त्यासाठी मी जागा सोडत आहे. तर दुसरी घडामोड अशी झालेली आहे युती झाली नसताना देखील शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट असतील किंवा आमदार प्रदीप जयस्वाल असतील यांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यावर बोलताना ते असं म्हणालेले आहेत की आमची भाजपची जर झाली तर त्यानंतर आम्ही हे भरू. अजून देखील फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात युतीवरती ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आपल्याला नाराजी दिसून येते. त्यामुळे आता युतीचं काय होणार आहे आपल्याला बघावं लागेल. अवघे शेवटचे काही तास उरलेले आहेत. उद्यापर्यंतचा हा दिवस आहे. काय होतंय बघूया. अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि राजेंद्र जंजाळ यावर नेमकं काय म्हणालेत आपण बघूया. कालपर्यंत मी या प्रोसेसमध्ये होतो. कालपासून मी या प्रोसेसमध्ये नाही आहे. परंतु जो मीडियाच्या माध्यमातून जो आकडा माझ्यापर्यंत येतो तो अतिशय कमी आहे आणि आमच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्याची संख्या जास्त आहे. उद्या कार्यकर्त्याला तिकीट न देता त्या कार्यकर्त्याच्या जीवावर मोठा झालेला मी जर उभं राहिलो तर त्याच्यावर अन्याय होणार आहे. म्हणून आपण थांबलं पाहिजे. कार्यकर्त्याला न्याय दिला गेला पाहिजे. एक कार्यकर्ता जर माझ्या जागेवर ॲडजस्ट होत असेल तर मला आनंद आहे. ज्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पक्ष संघटनेचं काम करत असताना दिवसरात्र त्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्याला कुठेतरी संधी दिली गेली पाहिजे ही माझी भावना आहे. म्हणून मी माघार घेतो. आणि अखेर नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये समझोता झालेला आहे. भाजपच्या पराभवासाठी महाविकास आघाडीतले पक्ष एकवटलेले आहेत. रखडलेल्या 13 जागांचा तिढाही सुटलेला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जागा वाढवून देण्यात आलेल्या आहेत. आपल्याबरोबर आमदार भुसारा साहेब आहेत. नेमकं काय ठरलं आपण जाणून घ्या. सर काय सांगाल? नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून मागच्या 3-4 दिवसामध्ये जो काही चर्चांच्या फैरी झाल्या त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,
आमचा पक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि CPM सुद्धा आमच्यासोबत आहे. काही 2-4 जागांचा त्यांचा विषय आहे. चांगल्या पद्धतीने आघाडी करून या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा आमचा मनसुबा आहे. किती जागांचा फॉर्म्युला ठरला एक साधारण? जागा ज्या 122 आहेत त्यामध्ये आमचं जे काही डिमांड्स ज्या होत्या, मागण्या, त्या सगळ्यापैकी बऱ्यापैकी त्यामध्ये सगळ्यांची संमती एकमत झालेलं आहे. त्यामुळे ते लवकरच आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत सगळ्या आकडेवारी तुम्हाला आम्ही देऊ. एकंदरीत जर बघितलं तर जागांचा तिढा सुटलेला आहे, परंतु अधिकृत जी घोषणा आहे ती बरोबरीत करणार असल्याचं देखील समोर येत आहे. आपल्या बरोबर ताई काय सांगाल? नाही, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे निवडून येण्यासाठी महाविकास आघाडी झालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही खात्री देतो की आम्हाला जास्तीत जास्त जागा ह्या निवडून येतील. याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल, वंचित असेल, इतर सर्व मित्रपक्ष असतील, त्यांच्याशी चर्चा या ठिकाणी झालेली अजूनही चालू आहे आणि निश्चितपणे योग्य जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढवणार. कशा पद्धतीने जागा लढवणार आहेत हे देखील थोड्या वेळात स्पष्ट होणार असल्याचं यांच्या एका बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक.